नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये स्क्रंचीज कसं बनवायचं ते दाखवणार आहे. एक्सेल साईज म्हणू शकता तुम्ही. मोठ्या साईजमध्ये क्रंचीज तुम्ही कसं बनवू शकता ते बघा. आता इथे मी किती मेजरमेंट घेतले ते अगोदर सांगते. 6 इंच रुंदीला कपडा घेतला आहे आणि जो लांबीला कपडा घेतला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही 47 इंच घेतला आहे. म्हणजे तुम्ही 45 इंचच्या थोडंसं जास्त घेतला तरी चालेल. मी थोडं म्हणजे माझ्याकडे ब्लाऊज पीस होता, पूर्ण एक भागच मी कट करून घेतला आहे. आता इथं जी इलास्टिक आहे ती मी 6 इंचची घेतली आहे. आता इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कपडा ठेवून घ्यायचा आणि त्याच्या उलट्या साईडने शिलाई मारून घ्यायची दोन्ही भाग घेऊन, आणि हा भाग असा सेंटरमध्ये ठेवून घ्यायचा. आता काय करायचं बघा, जो वरच्या साईडचा भाग आहे तो एकच घ्यायचा भाग आणि अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचा. आता हा दुसरा भाग घ्यायचा, दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायचं. इथं मी पिन्स लावून घेत आहे. अशा पद्धतीने पिन्स लावून घ्यायच्या. पूर्ण जेवढी शिलाई होते त्याप्रमाणे तुम्ही पिन्स लावून घ्यायच्या आणि त्यानंतर फक्त जे पिन्स लावून घेतलेला भाग आहे त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. आतमध्ये फोल्ड ठेवून घेतला आहे तो भाग त्याच्यामध्ये घ्यायचा नाही. अशा पद्धतीने पूर्ण भागाला शिलाई मारून घ्यायची. आता इथे एकाच वेळी काय होतं, पूर्ण शिलाई सुद्धा मारत जाते आणि जे आपण कपडा घेतला आहे तो पूर्ण परतून सुद्धा एकाच वेळी तयार होतो. थोडा भाग शिलाई मारून घ्यायचा, थोडा भाग ओढत घ्यायचा. अशा पद्धतीने पूर्ण जो भाग परतून घ्यायचा. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथं पिन सुद्धा लावू शकता, पण थोडा भाग अशा पद्धतीने शिलाई मारत तुम्ही ओढत गेला तरी इझी होतं. आता इथं पूर्ण राऊंडला मी शिलाई मारून घेतली. थोडा जागा ठेवून घेतला कारण हा भाग परतून घेणार आहे त्यासाठी, आणि त्यामधून इलास्टिक सुद्धा घालायला पाहिजे यासाठी. आता यामधून पूर्ण भाग परतून घ्यायचा. आता यानंतर बघू शकता तुम्ही मी जी इलास्टिक घेतली आहे ती या भागामधून आतमध्ये घालणार आहे. कशा पद्धतीने इलास्टिक सुद्धा घालायची बघा. आता इथे शिलाई मशीनच्या सुईमध्ये मी इलास्टिक अडकून घेतली आहे आणि सुई आणि दोरा घेतला आहे. एका साईडला नॉट घालून त्याच्यामध्ये दोरा अडकून घेतला इलास्टिकमध्ये. सुईच्या पाठीमागच्या भागाने अशा पद्धतीने पूर्ण भागामध्ये इलास्टिक आतमध्ये घालून घ्यायची बघा. आता इथे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, म्हणजे इथं जी इलास्टिक घेतलेली आहे ती व्यवस्थित मशीनच्या सुईमध्ये राहते, परत सुटू सुद्धा शकत नाही. आता इथं मी त्याच सुई आणि दोऱ्याने त्याच्यावरती थोडंसं गाठ मारून घेतली, म्हणजे शिवून घेतलं. तुम्ही गाठ मारून सुद्धा घेऊ शकता. आता इथं इलास्टिक आतमध्ये घातली होती, थोडासा जागा उरला होता त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. तुम्ही हात शिलाई सुद्धा घालू शकता. व्यवस्थित दोरा वगैरे दिसू नये यासाठी व्यवस्थित दोरा वगैरे कट करून घ्यायचा. आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तयार झाला आहे. आणि हा साईज मोठा आहे, एक्सेल साईज. हातामध्ये सुद्धा आता बरेच फॅशन म्हणून घालत आहेत, त्यामुळे तुम्ही हातामध्ये सुद्धा घालू शकता. नाहीतर केसातनं घालायचं असेल तर तुम्ही याला डबल फोल्ड करून घालू शकता. आता इथं मी एक एक्सेल साईज क्रंचीज दाखवले आहे. आता मी स्मॉल साईज क्रंचीज कसा तयार करायचा ते दाखवणार आहे. म्हणजे एकदम स्मॉल साईज असतो तो कशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता बघा. इथं मी जो कपडा घेतलेला आहे तो 2 इंच रुंदीला आणि 24 इंच लांबीला असा घेतलेला आहे. आता इथं हा एका साईडने शिलाई मारून परतून घ्यायचा. मी एकाच वेळी परतून सुद्धा घेणार आहे आणि शिलाई सुद्धा मारून घेणार आहे.
त्यासाठी इथं मी सुई घेतली आहे, जी मोठी सुई असते ती, आणि दोरासुद्धा घेतला आहे. त्याच्या सेंटरमध्ये एक नॉट घालून घेतली कपड्याच्या, आणि अशा पद्धतीने खाली मी दोरा ठेवून घेतला. म्हणजे शिलाईसुद्धा मारायची आणि परतूनसुद्धा घ्यायची एकाच वेळी. यासाठी बघू शकता तुम्ही. आता मी इथं शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर हा दोरा असा ओढत गेल्यावरती हा जो भाग आपण आहे हा परतला जातो. म्हणजे कपडा हा एकाच वेळी परततो सुद्धा. तुम्हाला अशा पद्धतीने येत नसेल तर तुम्ही एकाच वेळी पूर्ण शिलाई मारून घेऊ शकता आणि त्यानंतर परतून घेऊ शकता. पण ही एक आयडिया तुमच्यासाठी मी दाखवत आहे. म्हणजे शिलाई मारते वेळेस तुम्ही अशा पद्धतीने परतून घेऊ शकता बघा. आणि कपडासुद्धा मी कमी घेतला आहे, छोटा. म्हणजे आपण इथं स्मॉल साईज क्रंचीस बनवत आहे. आता हा कपडा पूर्ण परतून घ्यायचा. तुम्हाला वाटत असेल तर थोडीशी त्याच्यावरती इस्त्री करून घ्यायची. बघू शकता इथे तुम्ही. मी थोडीशी इस्त्री करून घेतली आहे आणि इलॅस्टिकसुद्धा घेतली आहे. पूर्ण भाग परतून घेतल्यानंतर अशा पद्धतीने इस्त्री करून घेतली बघा. आता ही जी इलॅस्टिक घेतली आहे ती मी 6 इंच पेक्षा थोडीशी जास्त आहे. आता ही सुद्धा इलॅस्टिक अशा पद्धतीनेच मी त्यामध्ये घालून घेते बघा. सिलाई मशीनच्या सुईमध्ये इलॅस्टिक अडकून घेते आणि एका साईडनं सुई आणि दोऱ्यानं थोडंसं मी त्याला नॉट घालून घेते आणि त्यानंतर सुईच्या पाठीमागच्या भागातून अशा पद्धतीने त्यामध्ये घालून घ्यायचं बघा. परतून घ्यायचं ते पूर्ण. आता इथं जी इलॅस्टिक आहे ती त्याच्यामध्ये आतमध्ये अशा पद्धतीने ओढून घ्यायचं. अगदी सहज तुम्ही तयार करू शकता. इझी पद्धतीने अशा पद्धतीने घरीच क्रंचीस बनवू शकता बघा. आता इथं जे इलॅस्टिक आहे तुम्ही त्याला नॉटसुद्धा घालू शकता, म्हणजे गाठ बांधू शकता किंवा अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती धागासुद्धा घालू शकता, म्हणजे शिवू शकता तुम्ही. आता इथं मी सुई आणि दोऱ्याने थोडंसं शिवून घेतलं आहे त्याच्यावरती. आता यानंतर जो आपण नॉट घालण्यासाठी ओपन दोन्ही साईडनं जागा होता तो आतमध्ये ठेवून घ्यायचा. अशा पद्धतीने छोटी सुई आणि दोरा घ्यायची आणि थोडेसे शिलाई घालून घ्यायची, म्हणजे पूर्ण भाग बंद करून घ्यायचा. बघू शकता इथं. आता हे जे मी दाखवत आहे ते स्मॉल साईज क्रंचीस. आता या व्हिडिओमध्ये मी 2 प्रकारचे दाखवले, एक्सेल साईज आणि स्मॉल साईज. आता यानंतर मी मीडियम साईजचं तुम्ही क्रंचीस कसं बनवायचं ते सुद्धा मी पुढे दाखवणार आहे. आता इथं बघू शकता मी हात शिलाई घालून घेतली आणि अशा पद्धतीने स्मॉल साईज क्रंचीस तयार झाली. अगदी छोट्याशा कपड्यापासून तुम्ही अशा पद्धतीच्या बो म्हणू शकता किंवा स्क्रंचीस म्हणू शकता, तयार झालेला आहे बघा. आता संक्रांत येत आहे, त्यासाठी तुम्ही एक भेटवस्तू म्हणून अशा वस्तू घरी तयार करून देऊ शकता बघा. आता इथं हे घेतलेलं आहे हे एक्सेल साईज आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून तुम्ही केसामध्ये सुद्धा घालू शकता किंवा हातामध्ये सुद्धा फॅशन म्हणून घातलं जातं. आता ही छोटा आहे एक्सेल साईज. याच प्रकारे मी अजून एक मीडियम साईजचं बनवलं आहे, ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. याचा कपडा घेतलेला आहे तुम्ही, मोठ्याचा कपडा आहे तुम्ही 6 इंचचा घेतलेला आहे आणि हा याचा कपडा आहे तुम्ही 4 इंच रुंदीला कपडा घेतलेला आहे. त्यामुळे हा मीडियम साईज तयार झालेला आहे. आणि लांबीला घेतला आहे तुम्ही 40 इंच घेतला आहे. आता इथे हे बघू शकता 6 इंच, 4 इंच आणि 2 इंच, 2-2 इंचचा पूर्णमध्ये फरक आहे. अशा पद्धतीने क्रंचीस तयार केले आहेत. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 प्रकारच्या क्रंचीस तुम्ही कशा पद्धतीने तयार करू शकता ते दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा
आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.